बरेच जण माझ्याकडे येणारे असतात ना, ते सांगतात की काही करा ताई, पण आम्ही इतकी निगेटिव्हिटी आमच्यात भरली आहे ना, प्रत्येक वेळेला आम्ही विचार करतो ना, तर तो निगेटिव्हच पॅटर्न असतो. काही झालं तरी आम्हाला सकारात्मकतेने बघताच येत नाही किंवा विचारच करता येत नाही. तर ह्याच्याकरता काय करता येईल असं अनेक जण विचारतात. किंवा एक निगेटिव्ह थॉट पॅटर्न, पॉझिटिव्ह थॉट पॅटर्न असे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. म्हणजे काय तर आपला जो फोकस आहे विचार करण्याचा किंवा विचार ज्या गोष्टींवरती येतात, तर ते जर सतत प्रॉब्लेमवरचे विचार आपल्या मनात येत असतील, त्याच्यावरती सोल्युशन आहे किंवा त्या सोल्युशनविषयी विचार करण्यापेक्षा या प्रॉब्लेममधनं काय काय वाईट होऊ शकतं, काय काय वाईट घडेल असं आपण कल्पना करत करत किंवा आणखीन काय या असं एकदा झालं तर अजून पुढे काय वाईट होऊ शकेल, असं सतत जर आपल्या मनात विचार येत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह थॉट पॅटर्न आहे आपला, की प्रत्येक गोष्टीत काही वाईटच होईल तोच विचार पहिला येतो. म्हणजे समजा समस्या आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन असेल, त्याचा विचार करण्याकरता म्हणून जी काही एक सकारात्मकता लागते ती आपल्या मनात उरतच नाही. त्यामुळे सतत एक निगेटिव्ह थॉट पॅटर्न आपल्याही नकळत आपला होतं. आणि मग त्यामुळे काय होतं की सतत प्रॉब्लेमवर आपण फोकस करत राहिल्यामुळे प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे, त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे ह्याच्यावरती आपला विचार केला जात नाही. अर्थात हे सगळं करताना आपण अजिबात मुद्दामूनपणे करत नाही. आपल्या आयुष्यात आजपर्यंत आलेले अनेक अनुभव, ह्यांची जी स्मृती आपल्या प्रत्येक सेल मेमरीज साठलेली असते, ती आपल्याला सतत या काही गोष्टींची जाणीव करून देत असते. आणि मग हळूहळू आपला तो निगेटिव्ह थॉट पॅटर्न होत जातो. तर आपण आता बघूया की भूतकाळातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपला निगेटिव्ह थॉट पॅटर्न होतं. एक तर आपण कदाचित आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झालो किंवा आत्तासुद्धा ज्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वावरतो आहे, जर त्यांची एक विचारधारा निगेटिव्ह असेल की आता असंच होईल तसंच होईल, ह्याच्यातनं काही उत्पन्नच होणार नाही, काही आपल्या मनासारखं होणारच नाही, असं सारख्या वातावरणामध्ये तुम्ही आहात आणि तेच तुमच्या कानावर पडतं आहे, तर ॲटोमॅटिकली तुमचीसुद्धा धारणा हळूहळू अशी होत जाते की खरंच आपल्या आयुष्यात काही होणार नाही किंवा एक या प्रॉब्लेमवर काही सोल्युशनच नाही, असा एक विचार करण्याची वृत्ती होऊ शकते. किंवा खूप आपण प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अपयश आलेलं आहे किंवा एक पॅटर्न आहे आपला की आपण लोकांकरता कितीही केलं तरी त्यांना त्याचं काही कौतुक नाही आहे किंवा आपली दखल कोणी घेत नाही, आपल्या रेकग्निशन मिळत नाही. तर अशा वेळेलासुद्धा एक स्वतःविषयीचा एक निगेटिव्ह पॅटर्न तयार होतो आणि मग प्रत्येक वेळेला लोकांकडे बघताना, लोकांमध्ये वावरताना आपल्याला सतत असं वाटतं की नाही मी चांगली नाही आहे, चांगला नाही आहे किंवा हा माणूस मला परत असाच ट्रीट करणार आहे, हा माणूस मला फसवणारच आहे, अशी एक नकारात्मकता मनामध्ये येते. किंवा कधीकधी खूप म्हणजे अनपेक्षितपणे सगळं असं व्यवस्थित चाललेलं असतं आणि अचानकपणे काहीतरी समोर येतं की जे आपल्याला स्वीकारताच येत नाही. मग तो धक्का किंवा ते जे काही स्वीकारण्यामध्ये आपण रिजिडनेस दाखवला आहे, थोडं आपण ते पटकन स्वीकारू शकलो नाही की मग आपल्या मनामध्ये कुठेतरी नकारात्मकता यायला लागते. किंवा नेहमीप्रमाणेच लहानपणापासून म्हणा किंवा करिअरमध्ये सुद्धा तुम्ही आत्ता काम करताय, कुठेतरी तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही कुठे जॉब करताय किंवा स्वतःचं असं तुमचं कुठलंही काही वेगळं प्रोफेशन आहे, तर त्याच्या वेळेलासुद्धा जर तुम्हाला असं सांगितलं जात असेल की नाही तुम्ही काय बरोबर नाही, तुमच्याकडनं काही होत नाही, तुम्हाला काही जमणार नाही, असं जर सतत ऐकलं जातं आहे, मग ते लहानपणी असेल मोठं झाल्यावर असेल तरीसुद्धा ना एक नकारात्मकता आपल्या मनात स्वतःविषयी मनामध्ये निर्माण होते आणि मग त्याच नकारात्मक अँगलने किंवा त्याच नकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक समस्येकडे, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघण्याची आपल्याला सवय लागते. किंवा नकळत आपल्या हातून काही चुका झालेल्या आहेत आणि आपण सतत स्वतःला दोष देतो आहे, तर मग अशा वेळेला काय होतं की आपण पुढे कुठलीही रिस्क घेऊ इच्छित नाही, कारण एकदा चूक झालेली आहे. तर आपण मनाला असं समजवण्यापेक्षा की अरे ठीक आहे झाली चूक, आपण परत ती टाळूया, असं करण्यापेक्षा मन कायम असंच आपल्याला मागे ओढतं की नाही जाऊ दे, एकदा चूक झाली आहे तर तू पुढे जाऊन काही करूच नकोस. मग ह्या अशा सगळ्या नकारात्मक विचारांमध्ये अडकून आपल्याला पुढे जाण्याचा तो रस्ता आहे तो कुठेतरी बंद होतो. पुढे जाण्याचा रस्ता म्हणजे आपल्याला आयुष्यात जे काही सुखसमृद्धी हवी आहे किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये गाठायच्या आहेत, काही आपली ध्येय आहेत,
काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत किंवा काही आपलं एक हे असतं की मला हे करायचं आहे, हे मिळवायचं आहे, तर तसं कुठेच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. आणि एक स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा बदलतो तसा त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर पण होतो. आणि एक निगेटिव्ह थिंकिंग करणारा माणूस आहे हा, ह्याच्या म्हणजे त्यामुळे लोक पण काही काही वेळेला लांब जातात आपल्यापासून. पण मग आता हे सगळं घडतं हे मला कळतं आहे, पण मग मी ह्या सगळ्या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडणार? तर अर्थातच मनावरती काम करायला मेडिटेशनसारखा दुसरा सोपा उपाय नाही आहे. आणि तोच उपाय आम्ही तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. आता हा टीझर आहे, त्यामुळे ह्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत की प्रत्येक टीझर झाल्यानंतर आपण त्या इमोशन हील करणार एक मेडिटेशन आणतो. तसं सकारात्मक विचारधारा येण्याकरता म्हणून एक मेडिटेशन तुम्हाला या वृषालीस पूर्वस्मृती हिलिंग या चॅनलवर टाकलं जाणार आहे. तर नक्की ते ऐका आणि या नकारात्मकतेच्या पॅटर्नमधनं किंवा निगेटिव्ह थिंकिंगच्या पॅटर्नमधनं स्वतःला बाहेर काढा. हां, अर्थात आतमध्ये किती नकारात्मकता साठवली गेलेली आहे ते आपल्याला मोजता येत नाही, बरोबर. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 90 दिवस तरी हा अभिषेक स्वतःच्या मनावर करायला लागेल. आणि मग तो अभिषेक म्हणजे काय, तर हे मेडिटेशन ऐकणं जे आम्ही रिलीज करणार आहोत लवकरच. ते मेडिटेशन ऐका, स्वतःच्या मनावरती काम करा आणि या नकारात्मक पॅटर्नमधनं स्वतःला कायमचे बाहेर काढा. धन्यवाद.